डी सोडत महोत्सवाचा जल्लोष, सहकाऱ्यांचा सन्मान. कृष्णामाई महोत्सव सांगली व महेंद्रभाऊ चंडाळे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कृष्णामाई घाटावर पारंपरिक परडी सोडणे, बक्षीस वितरण व पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. धार्मिक वातावरणात मोठ्या भक्तिभावाने परडी सोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे, कुपवाड शहर शिवसेना अध्यक्ष सूरज कासलीकर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोकडेसाहेब, डॉक्टर मडके, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयाभाऊ नलावडे, सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेशदादा नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात गायक दीपक चव्हाण यांच्या जुन्या नव्या मराठी गीतांच्या मैफिलीने उपस्थितांची मने जिंकली. तसेच कृष्णामाई महोत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे मंडप, डॉल्बी, जनरेटर, वाद्यसेवा, पत्रकार, व्याख्याते, रांगोळी कलाकार, देवीला साडी नेसवणारे व इतर सर्व सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत उत्साहात सहभाग नोंदवला. अपघात झाल्यावर प्रतिमा आणि सन्मानपत्र, जोरदार टाळ्या. आणि हे एकच 5-6 दिवस नाही आहे, तर वर्षानुवर्ष शहरातल्या वाहतुकीचं नियंत्रण करण्याचं काम या निमित्तानं खास पोलीस दलाच्या वतीनं होतं. वाहतूक शाखेच्या निमित्तानं आपलं सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आज आपले पोलीस बांधव आहेत सगळे जे ट्रॅफिक डिपार्टमेंटला काम करत आहेत. आपल्याला सांगलीच्या प्रत्येक चौकामध्ये हे वाहतुकीची शिस्त लावताना दिसत आहेत. प्रदूषण असू दे, ऊन कडक असू दे, पाऊस असू दे किंवा थंडी असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये ते त्यांची ड्युटी बजावत असतात आणि आपल्या सांगलीमधले सगळं वाहतुकीचं नियंत्रण ते करतात. सण आहेत, उत्सव आहेत, आपले महोत्सव आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, गणपती उत्सव आहे, नवरात्र आहे, अनेक वर्षभरामध्ये आपले उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. ते प्रत्येक वेळी ते पूर्ण स्वतःचा वेळ देऊन आपल्या सगळ्या वाहतुकीचं नियोजन करत असतात. एकदा सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत आहे. आपल्या सांगलीचे मुकुंदराव कुलकर्णी मूळचे मिरजेचे आहेत. त्यांचं आज ते ट्रॅफिकचे इन्चार्ज होते, सांगलीचे पोलीस निरीक्षक होते, मात्र त्यांची पदोन्नती झाली आणि ते DYSP म्हणून पुढे गेलेले आहेत. तर त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्यासोबत काम केलेली आपली ही सगळी टीम आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि आपलं अभिनंदन. मला वाटतं नितीन दादा आंबी साहेब, हो आंबी साहेब, हो आंबी साहेब, सँडी हे बघा, हो आंबे, हो आंबे, हो आंबे, हो आंबे काय मैया की कृष्णामाईला परडी सोडण्याचा एक इथं सांगलीची परंपरा आहे. तर हा परंपरेप्रमाणे सारावतप्रमाणे इथं परडी सोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे. कृष्णामाई उत्सव या समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला होता. दरवर्षी याप्रमाणे एक परंपरा साजरी केली जाते. ह्याच्या मागचा उद्देश आहे की सुजलाम सुफलाम इथं राहावं, आवश्यकतेप्रमाणे तेवढंच पाणी यावं, नदीच्या पात्राबाहेर कृष्णामाई कोणाला कोकू नये ही ह्या मागचा उद्देश आहे. आणि मोठ्या उत्साहात सर्व सांगलीकरांनी सहभागी होऊन इथं परडी सोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे. कृष्णामाईला विनंती आहे, आमची प्रार्थना केलेली आहे की पात्राच्या बाहेर पडू नये, पाहिजे तेवढा पाऊस पडावा अशी ईश्वरासाठी प्रार्थना केलेली आहे. कृष्ण मैया की जय. आपल्या सांगली नगरीची संस्कृती आणि त्याला अनुसरून असलेले
सांगलीमध्ये कृष्णामाईचं महोत्सव यात्रा आपण पाहिला की सांगली मिरज कुपवाड नगर महानगरपालिका तसेच या ठिकाणी असलेलं श्री गणपती पंचायत संस्था आणि कृष्णामाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी फार सुंदर उत्सव पार पडला. परंतु त्याच्या पुढची एक संस्कृती आहे की आपण आपल्या कृष्णामाईला या महिन्यामध्ये परडी सोडतो आणि त्याच्या पुढं प्रार्थना करतो की येणाऱ्या पावसामध्ये भरभरावून पाऊस होऊ दे आणि सांगली नगरीसाठी कायम आपलं जीवन जल वाहिनी जी आपल्या सगळ्यांची करता धरता असलेली आपली ही कृष्णा माता आपल्यावर प्रसन्न राहू दे आणि अशीच संत वाहत ती यापुढेही राहू दे ही प्रार्थना करण्यासाठी समस्त सांगलीकर या ठिकाणी कृष्णामाईच्या तटावर एकत्रित आले. या ठिकाणी परडी सोडलेला आहे तसेच कृष्णामाईची आरती केलेली आहे आणि या ठिकाणी मराठी गीतांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जोपासणारी ही सांगली नगरी आहे आणि आज जी परडी सोडलेली ही समस्त सांगली नगरीच्या वतीनं सांगलीतील असलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व संप्रदायातल्या असलेल्या लोकांच्या वतीनं सोडलेली आहे. आपल्या सर्वांची आई कृष्णामाई कृष्णामाई की जय कृष्णामाई की जय. कोणाकोणाची इच्छा असेल त्याने फिरवा. समीर भाऊ फिरवा. आई हो या प्रकाश तुम्ही या की संपत भाऊ ते सगळेजण एक एकदा ओवाळा सगळ्यांना मान्य या लवकर या कोणाला कोणाला हे करायचं का मान घ्या त्याचं काय तिला पवित्र ठेवण्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे. कारण कृष्णामाईचं पावित्र्य कमी होत असल्यामुळं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं तिचं प्रदूषण करत असल्यामुळं आपलीच तब्येत बिघडते, आपणच आजारी पडतो आणि विनाकारण औषधोपचारामध्ये खर्च होतो, तब्येत बिघडते ती वेगळी आहे. या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आपण आपली कृष्णामाई जिला मोठा इतिहास आहे आणि जी अगदी मोठा परिसर ती काबीज करत जाते, सगळ्यांना जगवते आणि तिचं रक्षण करणं आणि तिची काळजी घेणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे, सर्वांचं कर्तव्य आहे. तुमच्या सर्व उपक्रमांना पत्रकार बंधू सगळे आहेत आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत, आरोग्यदायी शुभेच्छा आहेत आणि तुमच्या उपक्रमांना असंच यश लाभो आणि तुमच्याबरोबर सगळी समाजाची ताकद उभी राहो ही शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. एक शुभचिन्ह म्हणून टोपी घातलेली आहे. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरैर्वन्दिति दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां दायिनीं स्नानेन मुक्तिदां पुण्यां कृष्णवेणि नमामि भागीरथ्यै नमो नमः.